तर जय महाराष्ट्र पब्लिक, कसं काय इंजिनियर एकदम आनंदात असणार. तर आता रिझल्ट कधी लागणार आहे तुमचा. आता भरपूर साऱ्या मुलांचे रिझल्ट लागलेले. रिझल्ट काय लागले हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलंच नाही. तर मला कमेंट करा. तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वाल्यांचा रिझल्ट लागायचा आहे अजून. तर बीईचा पण लागलेला आहे. सगळ्यात पहिले बीईचा रिझल्ट लागला. बीईचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांची फोटोकॉपीचा सुद्धा आलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ आपला येतोच आहे. फोटोकॉपीचं काय आहे. त्यानंतर सेकंड इयरची फोटोकॉपी, तो सुद्धा व्हिडिओ येणारच लवकर. तर आता थर्ड इयरचा रिझल्ट कधी लागेल, कुठे लागेल, कारण खूप साऱ्या मुलांचे रिझल्ट दिसत नाही आहे. साईडवर चेक केल्यानंतर बघितलं तर रिझल्ट दिसत नाही आहे. रिझल्टमध्ये इश्यू येतो आहे, खूप सारे प्रॉब्लेम्स आहे. नंबर वगैरे व्यवस्थित टाकताय पण रिझल्टच नाही आहे, कारण ते रिझल्ट अजून अपलोडच नाही केलेले. युनिव्हर्सिटीचं असायची SPP युनिव्हर्सिटी एकदम म्हणजे बोला गेलं तर खूप सारं डोक्यात येतं, पण असं वाटतं की नका बोलायला. तर येऊया मेन टॉपिकडं. तर रिझल्ट कधी लागणार आहे तुमचा हेच तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे. व्हिडिओ फक्त 3 मिनिटाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जे पण नवीन असतील त्यांनी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत दादा, फटाफट सबस्क्राईब कर. तर चला कुठलाही टाईमपास करता व्हिडिओ करूया सुरू. तर जसं की आता बघितलं बीचा रिझल्ट लागला सगळ्यात पहिले. आणि इलेक्शनमुळे थोडा डिले झाला होता, ठीक आहे, बट लागला रिझल्ट. लागायला महत्त्व आहे, कारण रिझल्ट लागल्यानंतर एक दिवस गेला. बी मुलांचे एक व्हिडिओ कॉन्टॅक्ट आले की त्यांनी सांगितलं रिझल्ट लागला आहे दादा, पण वेबसाईट फुल जाम आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, डायरेक्ट लिंक आहे, फटाफट क्लिक करा. तिथं डायरेक्ट तुम्ही पेजवर जाशाल. एंटर सीट नंबर, त्यानंतर एंटर मदर नेम, आणि व्यवस्थित रिझल्ट तुमचा बघू शकता तुम्ही. आणि सेकंड इयरचा पण लागलेला आहे. सेकंड इयरचा 2024 पॅटर्नचा सुद्धा बोलणार आहे मी, त्यामुळे जे मुलं बघत असणार ते पण बघा, त्यांच्यासाठी सुद्धा बघूया. पण सगळ्यात पहिले आता थर्ड इयरचं बोलूया. थर्ड इयर 2019 पॅटर्नचा रिझल्ट कधी लागणार आहे, काय डेट असणार आहे हे तुम्हाला मी सांगतो. तर बघायला गेलं तर आजची डेट जी आहे ती 10 आहे, 10 फेब्रुवारी 2026. तर 10 तारीख आहे, मंगळवारी आज. तर आज हा व्हिडिओ मी बनवतोय कारण तुमचा रिझल्ट आज पण शक्यता जास्त आहे. आज तुमचे चान्सेस जास्त आहे, कारण आज सुद्धा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो, कारण इलेक्शनची ड्युटी होती काल होती, ती संपलेली आहे. त्यामुळे तुमचा रिझल्ट शक्यता जास्त आहे की आज डिक्लेअर होईल. तर तारीख तुम्हाला देतो 10, 11, 12 आणि 13. ह्या 4 दिवसाच्या आत तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. थर्ड इयरवाल्यांनी नीट लक्ष द्या. 10, 11, 12, 13 या 4 दिवसाच्या आत तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. त्यामुळे कोणताही टेन्शन नका घेऊ, व्यवस्थित तुमचा रिझल्ट दिसेल. आणि आपला व्हिडिओ येतच असतो, त्यामुळे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि नवीन मुलांना हा व्हिडिओ जेवढा शेअर करतील तेवढा शेअर करा. तुम्हाला काही डाऊट असतील कमेंट सेक्शन आपल्यासाठी रिकामच आहे, फटाफट कमेंट करा. तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर करेल. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि नेक्स्ट व्हिडिओ एकदम भारी येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपले व्हिडिओ मराठीमध्ये असतात दादा. सगळ्यात भारी आपली मराठी, त्यामुळे मराठी बोलायला शिका. आणि तुम्हाला एवढंच जाता सांगून जाईल की टेन्शन नका घेत जाऊ. पेपर ठीक आहे, ते म्हणजे असं काय कंटिन्यू टेन्शन नाही घ्यायचं पेपरचं, ठीक आहे. नाही निघत सब्जेक्ट ऐकाकडून नाही होत, ते परत ट्राय करायचा. नाही झालं परत ट्राय करायचा. ॲट द एंड असं समजायचं की देवाची इच्छा सोडून द्या, दुसऱ्या क्षेत्रात उडी मारा. त्यामुळे टेन्शन नका घेऊ. तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे हे तुम्हाला मी सांगितलेच आहे. तर चला भेटून नेक्स्ट डेमध्ये. कायम असत राहा.